हॅलो हाय, वेलकम टू माय चॅनलला स्वागत आहे. तुम्हाला कसे आहेत? मी बरं आहे. आज तुम्हाला मी एक रेसिपी पातळ आमटीचं रेसिपी दाखवणार आहे. बघा, ते हरभरा डाळीचं आमटी कसं करायचं हे बघा. लवंग 4 आणि दालचीन आणि 1 चमचा जिरं सगळं मिळून घ्यायचं आणि ते सगळं व्यवस्थित 4 लवंग आणि एक दीड चमच जिरा आणि 2 फोड्या दालचीन सगळं मिळून बारीकपणे चेचून घ्यायचं. चेचून घेतले बघा. आता बारीकपणे सगळं मिळून काढून घेतो. आता बघा कसं झाले, ती सॉफ्ट आणि बारीक झाली, ती सगळं काढून घेतो. आता खोबरं जरा आधी खोबरं चेचून घेतो. ते सगळं मसाला त्याला लागते म्हणून आधी एक थोडं चेचून घेतो. ते पण ते चेचल्यावर त्याच्यात ही गोड ही होते. मिक्सरला घातल्यावर ते सगळं त्याच्यातलं चव सगळं जाऊन सोडते. म्हणून मी कधी पण मिक्सरला घालत नाही. मी कवा पण ह्याच्यातच हे करतो. लसूण एक दगडाचं हे करून घेतो. लसूण एक गड्डा घेतले मी लसूण. ते पण बारीकपणे चेचून घ्यायचं. बारीकपणे चेचून घेऊन ते पण काढून घेतो बाजूला. खोबरं, मसाला आणि लसूण सगळं झालं. आता सगळं घेतले. तुम्ही पण असं दगडात चेचून मसाला चेचून कालवण करून बघा कसं गोड लागते. आणि एक जरा ते सगळं लसूण तीन लागले म्हणून हे एक जरा आणि चेचून घेतो. खोबरं बारीकपणे चेचून घेतो. हे पण चोतं झालं तर ते आमटीमध्ये चांगलं लागत नाही, म्हणून मी बारीकपणे चेचून घेतो खोबरं. आणि 2 कढीपत्त्याचे हे घेतले. वलं असलं तर आमच्या घरामोरच झाड आहे म्हणून वलंच घेतले. वाळला पण चालते. सगळं मिळून तेलात टाकून नीटवानी भाजून घेतो. आधी कढीपत्ता टाकले, नंतर जिरं आणि सगळं मसाला लसूण सगळं घालून व्यवस्थित चुलीवरच करतो मी. चुलीवर गोड लागते स्वयंपाक. बघा तयार झाले आमटी. कसं झालंय, कसं मस्त आणि दिसायला लागले बघा. डाळ पण मी थोडं चेचून घेतलं होतं. हरभऱ्याचं डाळ मस्तवानी आत्ताच घातले शिजू घालायला. आता शिजवल्यावर गोड होते. चुलीवरचं स्वयंपाक कवा पण गोड लागते. शेतकरी सो ब्रँड त्यापायी चुलीवरचं स्वयंपाक खायला पण पुण्य करून यायला लागते. गॅसवरचं काय गोड लागत नाही. एकदम मस्त होते बघा. चुलीवर एकदम मस्त ब्रँड होते. तुम्ही एकदा करून बघा कसं वाटायला लागले माझं आमटी बघा. आणि कमेंट करून सांगा. लाईक करा. सबस्क्राईब करून घेऊन माझा चॅनल बघा. कमेंट करून सांगा. मला तर सगळेजण सपोर्ट करायला लागले. मी त्यापायी धन्यवाद तुम्हाला. बघा मग माझं आमटी कसं झालं आहे म्हणून कमेंट करून सांगा. चुलीवरचं स्वयंपाक सगळेजण करून घेऊन आणि दगडातला चेचलेला मसाला खाऊन बघा. तुम्ही मला कमेंट करून सांगा कसं होते म्हणून. एकदम मस्त होते चुलीवरचं जेवण. आणि दगडामध्ये चेचून घ्यायला पाहिजे मसाला. तेव्हा सगळं स्वयंपाक एकदम मस्त होते. कमेंट करून सांगा कसं आहे माझं ही रेसिपी.